And it is for that I propose to make this appeal. Let us leave aside slogans. Let us leave aside words which frighten people. Let us even make concession to the prejudices of our opponents. Bring them in so that they may willingly join with us on marching upon that road, which, as I said, if we walk long enough, must necessarily lead us to unity. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र आणि जनसंपर्क विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जागर संविधानाचा हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, याच्यामध्ये संविधानातील मूलभूत हक्क आणि कर्तव्ये या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. भारतीय संविधान हे 395 कलम आणि 8 परिशिष्टामध्ये पारित करण्यात आलं. 26 जानेवारी 1949 या दिवशी आपण हे संविधान स्वीकृत केलं आणि 26 जानेवारी 1950 या दिवशी हे संविधान लागू झालं. हे संविधान जेव्हा लागू झालं तेव्हा संविधानातल्या 395 कलमापैकी तब्बल 24 कलम ही भारतीय नागरिकांच्या मूलभूत अधिकारांसाठी खर्ची करण्यात आली होती. भारतीय संविधानाचा जो तिसरा भाग आहे, संविधानामध्ये असलेल्या 22 भागापैकी जो तिसरा भाग आहे हा मूलभूत अधिकारांचा किंवा मूलभूत हक्क आपण ज्याला म्हणतो त्याचा भाग आहे. आणि याच्यामध्ये कलम क्रमांक 12 ते 35 याच्यामध्ये तब्बल 24 कलमामध्ये भारतीय नागरिकांच्या मूलभूत अधिकारांच्या संदर्भामध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. समतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्ध अधिकार, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार आणि घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार असे 6 प्रकारचे मूलभूत अधिकार भारतीय नागरिकांसाठी सध्या लागू आहेत.
भारतीय संविधान जेव्हा लागू झालं तेव्हा 1950 साली संपत्तीचा अधिकार हा आणखी एक अधिकार भारतीय नागरिकांसाठी लागू करण्यात आला होता. परंतु जी मार्गदर्शक तत्वे आहेत त्यामध्ये आणि मूलभूत अधिकारामध्ये काही कॉन्फ्लिक्ट निर्माण झाल्यानंतर 1978 साली हा संपत्तीचा मूलभूत अधिकारांच्या यादीतून काढून त्याला 300व्या कलमामध्ये कायदेशीर अधिकार म्हणून स्थान देण्यात आलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये सध्या भारतीय नागरिकांसाठी 6 प्रकारचे मूलभूत अधिकार लागू आहेत. यातला जो समतेचा अधिकार आहे याच्यामध्ये कलम क्रमांक 14 ते 18 मध्ये कायद्यापुढे समानता आणि कायद्याचं समान संरक्षण ह्या 2 महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या. भारतातल्या प्रत्येक नागरिकाला 1950 पासून कायद्यापुढे समानता आणि कायद्याचं समान संरक्षण म्हणजे प्रत्येक व्यक्तीला समानता, एक व्यक्ती एक मत, एक व्यक्ती एक मूल्य अशा पद्धतीनं तरतुदी याच्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला मतदानाचं वय 21 वर्ष केलं तर ते सर्व नागरिकांसाठी 21 वर्ष करावं लागेल. मतदानाचं वय तुम्ही 18 वर्ष केलं तर सगळ्या नागरिकांसाठी ते 18 वर्षाचं करावं लागेल. एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी तुम्ही 30 वर्ष वयाची पात्रता ठरवली तर सर्व नागरिकांसाठी ती 30 वर्षाचीच राहील. अशा पद्धती किंवा एखाद्या पर्टिक्युलर कामासाठी तुम्ही एखादी डिग्री घ्यायला सांगितली तर ती डिग्री सर्व लोकांना सारख्याच प्रमाणामध्ये 30 डिग्री लागू केली जाईल. अशा पद्धतीने म्हणजे समता, सर्व ठिकाणी समता आपण लागू केलेली आहे. ही शिक्षणामध्ये समता आहे, नोकऱ्यांच्या संदर्भामध्ये समता आहे आणि बाकीचे इतर जे कुठले शासनाच्या संदर्भामध्ये जे काही गोष्टी आपल्याला करायची किंवा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण समता लागू केलेली आहे. तुम्हाला शिक्षण आणि नोकरी झाल्यानंतर भारतीय संविधानाचं एक 17वं कलम आहे. याच्यामध्ये अस्पृश्यता निर्मूलन आपण केलेलं आहे. समतेच्या अधिकारानुसार अस्पृश्यतेचं निर्मूलन केलेलं आहे आणि जो कोणी अस्पृश्यता पाळेल तो कायद्याने तो गुन्हेगार मानला जाईल. अशा पद्धतीचं आपण भारतीय संविधानातून ही तरतूद केली. म्हणजे अस्पृश्यता ही भारतीय नागरिकाला त्याच्या मानवी अधिकारापासून वंचित करते. त्यामुळे माणसाला कोणत्याही मानवी अधिकारापासून वंचित करता येऊ नये, केलं जाऊ नये याच्यासाठी हा समतेचा अधिकार आहे. कोणत्याही प्रकारचे किताब देता येणार नाहीत. पूर्वी राव बहादूर, सरदार, राजा अशा पद्धतीचे किताब काही लोकांना दिले जायचे आणि मग ते लोक विशेष त्यांना ट्रीटमेंट मिळायची. तर अशा पद्धतीची विशेष ट्रीटमेंट कुठल्याही ठराविक व्यक्तीला दिली जाता कामा नये याची काळजी भारतीय संविधानाने घेतलेली. या कलम क्रमांक 14 ते 18 मध्ये भारतीय संविधानातला जो 3रा भाग आहे त्याच्यात कलम क्रमांक 12 मध्ये राज्य या शब्दाची व्याख्या पहिल्यांदा केली आहे. म्हणजे आणि हे सगळे जे अधिकार आहेत याच्या संदर्भामध्ये राज्याची भूमिका निश्चित करण्यात आलेली आहे. आता राज्य म्हणजे कोण तर सर्व पातळीवरचे सरकार यांना राज्य असा शब्द वापरला. म्हणजे केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, स्थानिक सरकार असेल, स्थानिक सरकारची एखादी संस्था असेल, त्या संस्थेतला एखादा अधिकारी असेल, अशा प्रत्येक घटकाला हे त्या रेफरन्सप्रमाणे हे या तरतुदी लागू करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांना या मूलभूत अधिकारांच्या पालनासाठी किंवा त्यांच्या अंमलबजावणीसाठी त्या प्रसंगाप्रमाणे त्या क्षेत्राप्रमाणे त्यांना ते जबाबदार धरण्यात आलेलं आहे. संविधानातलं जे 13वं कलम आहे याच्यानुसार मूलभूत अधिकारांशी विसंगत असलेल्या ज्या गोष्टी आहे या सगळ्या रद्दबातल करण्यात आल्यात. म्हणजे मूलभूत अधिकार जर तुम्हाला समता सांगत असेल तर विषमता सांगणारे सगळे कायदे, रूढी, प्रथा, परंपरा हे सगळं रद्द करण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीची तरतूद भारतीय संविधानाने केली आहे. आणि मग त्याच्यानंतर समतेचा अधिकार 14 ते 18 मध्ये आले. समतेच्या अधिकारानंतर स्वातंत्र्याचा अधिकार हा भारतीय संविधानातला दुसरा महत्त्वाचा प्रकार आहे. आपल्या भारतीय समाजामध्ये स्वातंत्र्याच्या अधिकाराचं विशेष महत्त्व आहे. कशामुळे आहे तर भारतीय समाज हा वेगवेगळ्या श्रेणीमध्ये प्राचीन काळापासून विभागला गेलेला आहे. त्याच्यामध्ये ठराविक समाजाचे गट आहेत, स्त्री पुरुष असा भेदभाव आहे, जातीय स्वरूपाचा भेदभाव आहे आणि ते सगळं लोकांच्या मनामध्ये रुजलेलं असल्यामुळं अनेक ठिकाणी स्वातंत्र्याचा अधिकार हा व्यक्तीचा नष्ट झाला होता आणि तो अधिकार पुनर्स्थापित करण्यासाठी आपण स्वातंत्र्याचा अधिकार भारतीय संविधानाने घेतलेला आहे. मग याच्यामध्ये विचार आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, कोणताही कामधंदा करण्याचं स्वातंत्र्य,
लिहिणं वाचणं बोलणं, ज्याला अभिव्यक्ती म्हणजे लिहिणं वाचणं बोलणं याचं स्वातंत्र्य, कोणताही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य, भारतामध्ये कुठंही जाण्याचं राहण्याचं स्थायिक होण्याचं स्वातंत्र्य, अशा प्रकारे सर्व प्रकारची स्वातंत्र्य, संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य, ही सगळी स्वातंत्र्य भारतीय संविधानातल्या या स्वातंत्र्याचा अधिकार या कलमानुसार या प्रकारानुसार भारतीय संविधानामध्ये देण्यात आली आहेत. त्याच्यानंतर शोषणाविरुद्ध अधिकार हा तिसरा मूलभूत अधिकार भारतीय संविधानाने सर्व भारतीय नागरिकांसाठी लागू केलेला आहे. लहान बालकांना कारखान्यामध्ये खाणीमध्ये कामाला लावता येणार नाही, कोणत्याही तरुणांचं शोषण करता येणार. खरेदी पूर्वीच्या काळामध्ये गुलामांची खरेदी विक्रीसुद्धा भारतामध्ये काही प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणात केली जात असे. तर अशा प्रकारचा माणसांचा व्यापार ज्याला म्हणतो किंवा वेठबिगार ज्याला म्हणतो, तर वेठबिगारसुद्धा करता येणार नाही, माणसांची खरेदी विक्री करता येणार नाही, लहान मुलांना धुक्याच्या ठिकाणी कारखान्यामध्ये अशा ठिकाणी कामाला लावता येणार नाही. अशा पद्धतीच्या या तरतुदी शोषणाविरुद्ध अधिकार याच्यामध्ये केला. आणि या सगळ्या ज्या तरतुदी आहेत या धर्म, वंश, जात, लिंग, भाषा, जन्मस्थान अशा सगळ्या गोष्टींच्या निरपेक्षपणे लागू केलेल्या आहेत. म्हणजे एखाद्या व्यक्तीला अमुक व्यवसाय करायचा असेल, अमुक ठिकाणी जायचं असेल, स्नानघाट, रस्ते, तलाव, धार्मिक स्थळ अशा कुठे ठिकाणी जायचं असेल, संचार स्वातंत्र्य आहे. तर ही सगळी स्वातंत्र्य सर्व माणसांना दिलं आणि ते दिल्यानंतर पुन्हा पुढची स्टेज म्हणून काय केलं तर शोषण कोणाचंही करता येणार नाही. प्रत्येक माणसाला शांततेनं, समाधानानं, आनंदानं जगता येईल आणि त्याचं आयुष्य त्याला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं त्या आयुष्यामध्ये प्रगती करता येईल. या सगळ्या गोष्टींची काळजी घेण्यासाठी भारतीय संविधानाने हे मूलभूत अधिकार दिलेले आहेत. समतेचा अधिकार पहिला, त्याच्यानंतर स्वातंत्र्याचा, त्याच्यानंतर शोषणाविरुद्ध अधिकार, त्याच्यानंतर धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. भारतीय संविधानातल्या कलम क्रमांक 25 ते 28 याच्यामध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे तुम्ही कोणत्याही धर्माचे असला तरी ज्या कुठल्या धर्माचे तुम्ही अनुयायी असाल त्या धर्माचं आचरण, जे काही उपासना असेल, जे काही पूजा प्रार्थना असेल, हे सगळं करण्याचं तुम्हाला मूलभूत हक्क देण्यात आला. म्हणजे हा हक्क तुमचा कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. हा अधिकार तुम्ही कुठल्याही धर्म, वंश, जात, लिंग, भाषा, प्रांत, कुठल्याही धर्माचं अनुसरण करा, तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य असेल. तुमच्या धर्माच्या संस्था बनवायच्या असतील, काही कार्यक्रम आयोजित करायचे असेल, त्याचा काही प्रचार प्रसार करायचा असेल, या सगळ्या गोष्टींचं मुक्त स्वातंत्र्य तुम्हाला या देण्यात आलेलं आहे धर्म स्वातंत्र्यामधून. फक्त कोणाच्या आरोग्याला काही अपाय होणार नाही किंवा कायदा सुव्यवस्था धोक्यात येणार नाही, या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन आपल्याला ह्या धर्म स्वातंत्र्याच्या अधिकारांचा लाभ घ्यायचा आहे. समतेचा, स्वातंत्र्याचा, शोषणाविरुद्ध, धर्म स्वातंत्र्याचा, हे झाल्यानंतर एक सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार. म्हणजे तुम्ही एखाद्या एखाद्या गटाचे प्रतिनिधी असेल आणि तुमची एखादी विशिष्ट लिपी असेल, तुमची एखादी भाषा असेल, तुमची एखादी विशिष्ट संस्कृती असेल, तर या सगळ्या गोष्टी जपण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं आहे. अमुक लिपी तू का जपतो किंवा अमुक एक गोष्ट संस्कृतीचा अमुक एक गोष्ट तू का पालन करतो, अशा पद्धतीचा आक्षेप कोणालाही घेता येणार नाही. फक्त अट हीच आहे की जे इतरांचं जे समता आहे, इतरांसाठी जे स्वातंत्र्य आहे, या सगळ्या गोष्टी कुठे धोक्यात येणार नाहीत, कायदा सुव्यवस्था धोक्यात येणार नाही, कुणाचं आरोग्य धोक्यात येणार नाही. अशा सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन आपण या सगळ्या गोष्टी करता येणार आहेत. तुमची एखाद्या अल्पसंख्याकांची संस्कृती जपण्याबरोबरच तुम्हाला तशा पद्धतीची एखादी शाळा काढायची असेल, एखादी संस्था स्थापन करायची असेल, तर तेच तुम्हाला करता येईल. जतन आणि संवर्धन या दोन्ही गोष्टी करता येतील. अशा पद्धतीच्या या मूलभूत अधिकारांच्या मध्ये तरतुदी आहेत. आणि याच्या पुढे जाऊन कलम क्रमांक 32 ते 35 मध्ये अत्यंत महत्त्वाची तरतूद केली की हे सगळे अधिकार संविधानाने दिले, पण जर ते धोक्यात आले तर करायचं काय. तर तुमचा कोणताही मूलभूत अधिकार जर धोक्यात आला तर तुम्हाला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाकडे किंवा भारताच्या उच्च न्यायालयाकडे या विरोधात अपील करता येते, अशी तरतूद सुद्धा भारतीय संविधानाने केलेली आहे. खरं तर मूलभूत अधिकारांची चर्चा भारतामध्ये फार पूर्वीपासून होत आलेली. 1895 मध्ये ॲनी बेझंट यांनी मूलभूत अधिकार आपल्याकडे लागू करावेत असं म्हटलं होतं. त्याच्यानंतर काँग्रेसच्या विविध अधिवेशनामध्ये याच्याविषयी चर्चा करण्यात आली होती. त्याच्यानंतर हे मूलभूत अधिकार
सर्व भारतीयांना असले पाहिजे अशा पद्धतीची तरतूद जो 1928मध्ये जी नेहरू कमिटी आली होती, त्या नेहरू कमिटीने सुद्धा मूलभूत अधिकारांच्या तरतुदी असाव्यात अशा पद्धतीचं घोषणा केली होती किंवा इच्छा व्यक्त केली होती. त्याचबरोबर भारतीय संविधानाची निर्मिती होत असताना जो काही संविधानाच्या ध्येय आणि उद्दिष्टांचा ठराव मांडण्यात आला, तो पंडित जवाहरलाल नेहरूंनी 13 डिसेंबर 1946ला हा ठराव मांडला होता. याच्यामध्ये सुद्धा भारतीय नागरिकांना मूलभूत अधिकार असावेत अशा पद्धतीची उद्घोषणा करण्यात आली होती. आणि त्याच्याप्रमाणे ह्या सगळ्या लोकांचीच अशी इच्छा असल्यामुळे मूलभूत अधिकार तर आपण दिले, परंतु डॉक्टर आंबेडकरांच्या सारख्या घटनातज्ञाचं किंवा भारतीय संविधानाच्या शिल्पकाराचं असं मत होतं की नुसते अधिकार देऊन चालणार नाही, तर त्या अधिकारांचं सुस्पष्टपणे संरक्षण करण्याची आपण हमी लोकांना दिली पाहिजे. लोकांचं जीवित, त्यांचं वित्त, त्यांचं स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टी आपण स्पष्टपणे संरक्षित केल्या पाहिजेत. आणि मूलभूत अधिकार जर धोक्यात आले तर आपण काय करायचं याची तरतूद आपण संविधानात केली पाहिजे. आणि त्या आधारे आपण सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांना आपण हा अधिकार दिला की कोणत्याही व्यक्तीचा जर मूलभूत अधिकार धोक्यात आला तर तो व्यक्ती कोर्टाकडे अपील करेल आणि कोर्ट ताबडतोब त्याच्यावरती ॲक्शन घेऊन त्या व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण करेल अशा पद्धतीची तरतूद आहे. मग हे जे मूलभूत अधिकार आहेत यांचं संरक्षण करण्यासाठी काही विशिष्ट प्रकारचे आदेश पारित करण्याची ताकद किंवा तसा एक पॉवर ज्याला म्हणता येईल, ही पॉवर किंवा ही शक्ती भारतीय संविधानाने भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला कलम क्रमांक 32 प्रमाणे दिलेली आहे. आणि कलम क्रमांक 226 प्रमाणे भारताच्या उच्च न्यायालयांना सुद्धा ही ताकद दिली आहे. हेबियस कॉर्पस नावाचा एक आदेश आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आदेश या अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आदेश भारताची न्यायालय काढू शकतात. याच्यामध्ये हेबियस कॉर्पस आहे, मॅन्डॅमस आहे, प्रोहिबिशन आहे, को वॉरंट आहे, सर्शिओरार आहे, म्हणजे मराठीत ज्याला प्राकर्षण असं म्हटलं जातं. हे वेगवेगळ्या प्रकारचे आदेश काढण्याची ताकद भारतीय संविधानाने सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाला दिली आहे. आता हेबियस कॉर्पस म्हणजे काय, त्याला इंग्रजीमध्ये त्याला गिव्ह अस द बॉडी असं म्हणतात. म्हणजे कोणत्याही व्यक्तीला बेकायदेशीर पद्धतीनं कुठेही डांबून ठेवता येणार नाही याची सोय या हेबियस कॉर्पसच्या माध्यमातून केली जाते. जर एखाद्या व्यक्तीला असं कोणी गायब केलं असेल, कुठे डांबून ठेवलं असेल आणि जर असं कुणाला माहीत असेल की अशा पद्धतीने हे झालेलं आहे, तर ती व्यक्ती किंवा त्या व्यक्तीचे नातेवाईक असतील, मित्र असतील, हे त्या सुप्रीम कोर्टाकडे किंवा हायकोर्टकडे दाद मागतात आणि त्या ताबडतोब त्या व्यक्तीला आमच्यासमोर हजर करा अशा पद्धतीचा आदेश ते न्यायालय त्या संबंधित व्यक्तींना देऊ शकतं. अशा प्रकारे हेबियस कॉर्पस आहे. मॅन्डॅमस म्हणजे महादेश आहे. व्यक्ती एखादं काम करत नसेल तर तू हे काम का करत नाहीस, तू काम ताबडतोब चालू कर, अशा पद्धतीचा आदेश सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयात देऊ शकतं. नंतर प्राकर्षण जे आहे, एखाद्या खालच्या कोर्टातलं केस वरती घ्यायची असेल, महत्त्वाचं संविधानाच्या संदर्भातलं काहीतरी महत्त्वाची गोष्ट असेल तर ते घेण्याचा अधिकार आहे. को वॉरंटो म्हणजे क्वाधिकार, एखादा अपात्र व्यक्ती एखाद्या महत्त्वाच्या पदावर बसला असं जर तुम्हाला वाटलं तर त्याच्याविरोधात सुद्धा तुम्ही अपील दाखल करू शकता. आणि कोर्ट सांगते की त्या संबंधित व्यक्तीला विचारते की तुम्ही कोणत्या अधिकाराखाली याच्यावर बसले किंवा जी विशिष्ट पात्रता आहे ती तुम्ही धारण केली आहे का, आणि जर नसेल तर त्या व्यक्तीला पद सोडायला लावू शकतं. तर हे भारतीय संविधानातले हे जे मूलभूत अधिकार आहेत, या मूलभूत अधिकारांचं आपण सगळ्यांना पहिल्यांदा अध्ययन केलं पाहिजे. कोणते मूलभूत अधिकार आपल्या सगळ्यांना मिळालेले आहेत आणि त्यांची अंमलबजावणी सरकारकडून व्यवस्थित होते की नाही याच्यावरती आपण सर्व भारतीयांनी लक्ष ठेवलं पाहिजे. मी एक उदाहरण सांगतो. भारतीय संविधानामध्ये एक 45वा कलम आहे. आता हे मार्गदर्शक तत्वामध्ये जरी असलं तरी तो मूलभूत हक्कांचा महत्त्वाचा भाग आहे. कारण भारतीय संविधानातला हा जो भाग आहे हा 86व्या घटनादुरुस्तीनं 2002मध्ये मूलभूत हक्कांच्या यादीमध्ये आलेलं आहे. काय आहे तर हे जे 45वे कलम होतं त्याच्यामध्ये, म्हणजे मार्गदर्शक तत्वातलं कलम होतं, त्याच्यामध्ये असं लिहिण्यात आलं होतं की हे संविधान लागू झाल्यापासून 10 वर्षाच्या आत या देशातल्या प्रत्येक बालकाला सक्तीचं आणि मोफत शिक्षण मिळेल ह्याची तरतूद, ह्याची काळजी भारतीय सरकाराने घ्यायची. म्हणजे 1950 साली भारतीय संविधान लागू झालं आणि 1960 पूर्वी या देशातल्या
प्रत्येक बालकाला सक्तीचं आणि मोफत शिक्षण मिळालं पाहिजे असं संविधानामध्ये लिहिण्यात आलं होतं. दुर्दैवाने सरकारांनी 1960पर्यंत तशा पद्धतीची कोणतीही कारवाई केली नाही आणि आपण भारतीय नागरिकांनी सुद्धा या विरोधात आवाज उठवायला पाहिजे होता. तो आवाज आपण उठवला नाही आणि त्याच्यामुळं संविधानाची अंमलबजावणी या संदर्भामध्ये जेवढ्या चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती तेवढ्या पद्धतीनं झाली नाही. आता लोक असं म्हणतात की लोक कर्तव्य पाळत नाहीत परंतु अधिकाराविषयी फार जागरूक आहेत. परंतु आपण जरी मूलभूत अधिकार पाहिले तर मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी सुद्धा चांगल्या पद्धतीने होत नाही. शिक्षण असेल, अन्न असेल, रोजगार असेल, या सगळ्या गोष्टी जगण्यासाठी ज्या गोष्टी लागणाऱ्या आहेत या गोष्टी जर सर्व नागरिकांना व्यवस्थित पुरत नसतील तर त्यांचे मूलभूत अधिकार धोक्यात आलेले आहेत. शिक्षणासारखे त्यांचा मूलभूत अधिकार धोक्यात आलेला आहे. हे आपण लक्षात घेऊन सरकारकडे दाद मागितली पाहिजे, सरकारला प्रश्न विचारले पाहिजे, त्याला कार्यरत ठेवलं पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे. परंतु हे आपले अधिकार जर आपल्याला मिळायचे असतील तर आपल्याला हे संविधानातल्या या अधिकारांचं आकलन करून घ्यावं लागेल आणि मग आपल्याला सरकारला प्रश्न विचारावे लागतील की संविधान तुम्हाला 10 वर्षामध्ये सर्व बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्यायला सांगताय आणि तरीही तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष का करता. अशा पद्धतीचा प्रश्न आपण सरकारांना विचारला पाहिजे. दुर्दैवाने आपण तो प्रश्न विचारला नाही. 1960 गेले, 1970, 80, 90, वर्ष 2000 आलं आणि शेवटी वर्ष 2002मध्ये हा अधिकार आपल्याला मूलभूत अधिकार म्हणून कलम क्रमांक 21A मध्ये टाकण्यात आलेला आहे. म्हणजे आपण फक्त अधिकाराविषयी जागरूक आहोत आणि कर्तव्याविषयी जागरूक नाही आहोत हे जे म्हटलं जातं हे काही पूर्ण अंशानं खरं नाही. आपण अधिकाराविषयी सुद्धा जागरूक नाहोत आणि कर्तव्याविषयी तर त्यापेक्षा अधिक आपण कमी जागरूक आहोत. ही आजची आपली परिस्थिती आहे. आता अलीकडे 1 जुलै 2024 पासून आपल्याकडे जे पूर्वी क्रिमिनल प्रोसिजर कोड होता आणि त्याच्यानंतर पुरावाविषयक कायदा होता, फौजदारी प्रक्रिया होते, याच्यामध्ये आता बदल करण्यात येत आहे आणि भारतीय न्यायसंहिता, साक्ष पुरावा, नवीन साक्ष पुरावा अशा गोष्टी आता लागू करण्यात आल्या आहेत. आता हे सगळं करत असताना या मूलभूत अधिकारांच्यावरती त्याचा काही परिणाम होणार आहे का याचा आपण विचार केला पाहिजे. कारण भारतीय संविधानाने तुमचं जीविताचं आणि स्वातंत्र्याचा हक्क हा मूलभूत अधिकार म्हणून मान्य केलेला आहे. मग असे अधिकार आपले कायद्यामधल्या काही बदलांच्यामुळं किंवा पद्धतीमधल्या काही बदलांच्यामुळं धोक्यात येतात का याचा आपण विचार केला पाहिजे. काही मानवाधिकार कार्यकर्त्यांनी तशा पद्धतीच्या हरकती उपस्थित केलेल्या आहेत. या काय हरकती उपस्थित केल्या, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ज्या माजी होत्या इंदिरा जयसिंह त्यांनी तशा पद्धतीचा एक प्रश्न उपस्थित केलेला आहे. काही मानवाधिकार कार्यकर्त्यांनी पण उपस्थित केलेला आहे. तर त्याच्यामुळं भारतीय संविधान जगातलं सर्वात मोठं संविधान आहे. त्याच्यामध्ये 24 कलम मूलभूत अधिकारांसाठी दिलेले आहेत. ह्या जरी अभिमानाच्या गोष्टी असल्या तरी हे अधिकार खरोखरच आपल्या सर्वांना मिळतात की नाही याकडे आपण सगळ्यांनी लक्ष ठेवण्याची गरज आहे. आणि जर आपण तशा पद्धतीने लक्ष ठेवलं नाही तर हे मूलभूत अधिकार आपल्याला पुढच्या पिढ्यांना मिळतील की नाही याविषयी आपण चिंतन केलं पाहिजे. भारतीय संविधानाने ज्या पद्धतीचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत ते करोडो वर्षांच्या मानवजातीच्या इतिहासामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मूलभूत अधिकार कोणत्याही राजकीय शक्तीने किंवा कोणत्याही सत्तेने, कोणत्याही शासन सत्तेने, कोणत्याही शासन संस्थेने नागरिकांना दिलेले नाहीत. एवढे मोठे अधिकार जर आपल्याला दिले आहेत तर त्या अधिकारांचं आपण अध्ययन केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, स्वतःला आणि इतरांना ते मिळतात की नाही हे पाहिलं पाहिजे. आणि असं केलं तरच आपण आपले कर्तव्यसुद्धा पार पाडली असं म्हणता येईल. म्हणजे हक्क आणि अधिकार, हक्क आणि कर्तव्य या दोन्ही गोष्टीकडे आपण समतेनं लक्ष ठेवलं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने भारतीय संविधानाने मूलभूत अधिकारांची अतिशय उत्तम योजना भारतीय संविधानामध्ये केली आहे. अमेरिकेसारखी जे जगातलं सर्वात मोठं राष्ट्र आहे याची राज्यघटना फक्त 8 कलमांची आहे. एकीकडे एखाद्या देशाची राज्यघटना 8 कलमांची असते आणि दुसरीकडे भारतासारख्या एखाद्या देशामध्ये लोकांच्या मूलभूत अधिकारांची उद्घोषणा आणि त्याचं संरक्षण एवढ्यासाठी तब्बल 24 कलम संविधानकारांनी खर्ची घातले. ती याच्यासाठी घातली की लोकांचे अधिकार धोक्यात येऊ नयेत, धोक्यात आले तरी त्यांचं संरक्षण करण्याची ताकद शासनाला किंवा न्यायालयांना प्राप्त व्हावी यासाठी सर्व तरतुदी स्पष्टपणे सुटसुटीतपणे संविधानामध्ये करून ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि या मूलभूत अधिकारांच्या संदर्भामध्ये, त्यांच्या संरक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही कायदे करायचे
ते कायदे करण्याची शक्ती भारताच्या संसदेला भारतीय संविधानाने दिली. तर अशा प्रकारे हे मूलभूत हक्कांच्या संदर्भामध्ये झालं. आता आपलं जो आजच्या व्याख्यानाचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे जे भारतीय नागरिकांची कर्तव्य किंवा मूलभूत कर्तव्य आपण ज्याला म्हणतो. आता भारतीय संविधानामध्ये सुरुवातीला मूलभूत कर्तव्य आपण ज्याला आज म्हणतो, तर तो भाग सुरुवातीला नव्हता. भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे म्हणजे तिसरा भाग आणि त्याच्यानंतर चौथा भाग मार्गदर्शक तत्वांचा असा होता. आणि या चौथ्या भागाला आपण 51 क म्हणजे 36 ते 51 मध्ये जी मार्गदर्शक तत्वे आहेत याच्यामध्ये आपण 51 क जोडला आणि त्याच्यामध्ये भारतीय नागरिकांची कर्तव्य आपण जोडली. मग त्याच्यामध्ये तुमचं राष्ट्रगीत आहे, तुमचं राष्ट्रध्वज आहे, तुमचं संविधान आहे, यांचा सन्मान करा, देशाची सेवा करा, त्याच्यानंतर देशाच्या संदर्भामध्ये आणि जी काही वाईट प्रथा परंपरा असतील त्यांचा त्याग करा. या अशा सगळ्या पद्धतीची कर्तव्ये भारतीय संविधानाने कलम क्रमांक 51 क मध्ये टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये पालन किंवा अनुसरण करणे, सेवा करणे, संरक्षण, जतन, विकास आणि बालकांचं शिक्षण या अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या अनुषंगानं ही मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत. आता मूलभूत कर्तव्य असा जेव्हा जेव्हा विषय निघतो तेव्हा आपण फक्त या मूलभूत कर्तव्यांचाच आपण 51 क चा उल्लेख करतो किंवा त्याचा विचार करतो. परंतु मग मार्गदर्शक तत्वांचं काय करायचं, मार्गदर्शक तत्वे काय आहेत, तर मी जेव्हा या मार्गदर्शक तत्वांचा जेव्हा बारकाईने जर आपण अभ्यास केला तर तुम्हाला असं आढळेल की भारतीय संविधानामध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे की ही जी मार्गदर्शक तत्वे आहे कायदे बनवत असताना त्यामध्ये या मार्गदर्शक तत्वांचा समावेश करणं किंवा त्या अनुषंगानं कायदे बनवणं हे भारतातल्या सरकारांचं मूलभूत कर्तव्य आहे. अशा पद्धतीने म्हणजे आपण जर या स्टेटमेंटचा जर बारकाईने विचार केला तर आपल्याला असं दिसतं की भारतीय संविधानामध्ये जी कर्तव्य आहेत किंवा जी मूलभूत कर्तव्य आहेत ही खरं तर 2 प्रकारची आहेत. आपण ज्याला 51 क मध्ये नागरिकांची कर्तव्य म्हणून ओळखतो हा एक प्रकार झाला आणि मार्गदर्शक तत्वे आपण ज्याला म्हणतो तर तो दुसरा प्रकार झाला. कारण ही मार्गदर्शक तत्वे भारतीय समाजामध्ये रुजवणं किंवा त्या पद्धतीनं कायदे करणं हे भारतीय सरकारांचं मूलभूत कर्तव्य आहे असं संविधानानं सांगितलं. म्हणजे सरकारची कर्तव्ये आणि नागरिकांची कर्तव्ये असे कर्तव्यांचे 2 महत्त्वाचे प्रकार पडतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि सरकार जे आहे सरकारमध्ये बसलेले लोक पुन्हा कोण असतात तर सरकारमध्ये बसलेले लोक हे भारताचे नागरिक असतात. आणि जर भारताचे नागरिक सरकारमध्ये बसले असतील तर यांचं मग कर्तव्य दुहेरी ठरतं की नागरिक म्हणून तुमचं असलेलं कर्तव्य आणि सरकार म्हणून किंवा सरकारचे प्रतिनिधी म्हणून तुमचं असलेलं कर्तव्य अशी 2 प्रकारची कर्तव्य येतात. म्हणजे मार्गदर्शक तत्वांना सुद्धा जर भारतीय नागरिकांची कर्तव्य आपण मानलं तर आपल्याला जो कलम क्रमांक 36 ते 51 मध्ये जी मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत म्हणजे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या न्यायपूर्ण समाजाची निर्मिती करणे हे एक कर्तव्य आहे. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या न्यायपूर्ण समाजाची निर्मिती करणे हे सरकारांचं काम ठरतं. मग हा न्यायपूर्ण समाज बनवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या न्यायपूर्ण समाजाची निर्मिती करण्यासाठी जे काही सामाजिक भेदभाव असतील ते तुम्हाला नष्ट करावे लागतील. जे काही आर्थिक भेदभाव असतील ते तुम्हाला नष्ट करावे लागतील. जे काही राजकीय हक्क तुम्ही दिलेले आहेत ते राजकीय हक्कांचा लाभ सर्व लोकांना सम प्रमाणामध्ये किंवा चांगल्या पद्धतीनं उठवता येईल याची तुम्हाला तरतूद केली पाहिजे. आणि हे सगळं करणं हे फक्त कायदे करून फक्त चालेल का, तर जे कायदे तुम्ही केले त्या कायद्यांची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीनं झाली पाहिजे. ती जर अंमलबजावणी तुम्हाला करायची असेल चांगल्या पद्धतीनं तर तशा प्रकारची लोकांची मानसिकता तुम्हाला घडवावी लागेल. आणि लोकांची तशी मानसिकता घडवायची असेल तर लोकांना पहिल्यांदा तुम्हाला चांगलं शिक्षण द्यावं लागेल. चांगलं शिक्षण दिल्यानंतर संविधानामध्ये काय तरतूद आहेत, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता आपल्याला कशा पद्धतीने रुजवायचे आहे, समाजामध्ये काय आपल्या समस्या आहेत, लोकांना कोणत्या प्रकारचा त्रास होतो आहे, काय केल्यानंतर देशाचा फायदा होईल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लोकांना चांगल्या पद्धतीने सांगाव्या आणि शिकवाव्या लागतील आणि त्यांची मानसिकता संविधानाशी सुसंगत करून घ्यावी लागेल.
म्हणजे संविधान जर तुम्हाला समता सांगत असेल तर तुम्हाला विषमतावादी मानसिकता घेऊन या देशामध्ये चांगल्या पद्धतीनं जगता येणार नाही. संविधान जर तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन सांगत असेल तर अंधश्रद्धा घेऊन तुम्हाला या देशाचा कारभार करता येणार नाही किंवा या देशामध्ये तुम्हाला अंधश्रद्धांचं आयुष्य चांगल्या पद्धतीनं जगता येणार नाही. म्हणजे समतावादी संविधान असेल तर विषमतावादी ज्या ज्या गोष्टी आहेत, मग त्या धर्म असेल, रूढी असेल, प्रथा असतील, परंपरा असतील, या सगळ्या गोष्टी आपल्याला सोडून द्याव्या लागणार आहेत. किंवा जे तत्त्वज्ञान आपण स्वीकारलेलं आहे त्याच्यातला जो विषमतावादी भाग आहे हा तुम्हाला गाळून टाकावा लागेल. आणि अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही काम कराल तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्ही भारताचे जबाबदार नागरिक म्हणून किंवा भारतातले जबाबदार सरकार म्हणून वागलात किंवा काम केलं असं आपल्याला म्हणता येईल. समान कामासाठी समान वेतन द्या, अशा पद्धतीचं एक तत्व आहे. आता हे आपण फक्त मार्गदर्शक तत्त्वांनी बघायचं नाही, तर सरकारचं हे कर्तव्य आहे की भारतातल्या सर्व नागरिकांना समान कामासाठी समान वेतन मिळेल. तुमच्यापैकी बरेच लोक ग्रामीण भागामध्ये राहिले असतील, तर त्यांनी बऱ्याच ठिकाणी, अजूनही मी सुद्धा स्वतः पाहिलेलं बऱ्याच ठिकाणी, की शेतामध्ये जसं काम करतो आपण, तर शेतामध्ये स्त्री आणि पुरुष दोघं जण काम करत असतील, तर तो पुरुष जो असतो त्या पुरुषाला काही वेळा पगार जास्त दिला जातो आणि स्त्रीला पगार कमी दिला जातो. हे अजूनसुद्धा बऱ्याच ठिकाणी खेडेगावामध्ये वगैरे तुम्हाला बघायला मिळेल की पुरुषाची ताकद जास्त आहे, तो जास्त काम करतो, मग त्याला 2 रुपये जास्त द्यायचे, आणि स्त्रीची शारीरिक क्षमता थोडी कमी आहे म्हणून त्याला 2 रुपये कमी द्यायचे. हे अशा पद्धतीचं जे आहे हे विषमता आहे, आणि ही विषमता भारतीय संविधानाला मंजूर नाही. तुम्हाला जर समता पाहिजे तर फक्त कायदे किंवा फक्त संविधान समतावादी असून चालणार नाही, तर तुमचं किंवा आपलं सर्वांचं वर्तन हे समतावादी असलं पाहिजे. समान काम, समान कामासाठी समान वेतन हे भारतीय संविधानाचं तत्व आहे, आणि हे तत्व चांगल्या पद्धतीने पाळून घेणे किंवा त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने करणं हे सरकारांचं काम आहे. आणि ह्या तत्वाची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी होते की नाही हे पाहणं हे जनतेचं म्हणजे लोकांचं कर्तव्य आहे. अशा पद्धतीने हे कर्तव्य फार मोठी त्यांची यादी आहे की वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाच्या दर्जामधली तफावत नष्ट करा, हे एक तत्व आहे त्याच्यातलं. म्हणजे शिक्षकाला तुम्ही जर 50,000 पगार देत असाल तर एखादा वाहन चालक असेल तर त्याला कुठेतरी 5-7 हजार पगार देऊन तुम्हाला चालणार नाही, कारण हे समता नाही. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातलं उत्पन्नाची जो तफावत आहे, उत्पन्नाची तफावत, ही तफावत आपण नष्ट केली पाहिजे. तो जो वाहन चालक आहे त्याचं सुद्धा घर आहे, त्याची सुद्धा मुलं आहेत, त्याची मुलंही या देशाचे नागरिक बनणार आहेत. आज स्वतः या मोमेंटला, आता या क्षणी तोच व्यक्ती, त्याची मुलं, त्याची पत्नी, त्याचे आईवडील हे सगळेजण भारताचे नागरिक आहेत. आणि मग एक व्यक्ती शिक्षण घेतलं, त्याला मिळालं म्हणून त्याला चांगल्या पद्धतीनं अन्न वस्त्र निवारा मिळेल, आणि दुसऱ्या व्यक्तीला समजा शिक्षण घेता आलं नसेल तर त्याला मात्र अन्न वस्त्र निवारा दुय्यम दर्जाचा मिळेल. अशा पद्धतीचं तत्त्वज्ञान, अशा पद्धतीचा विचार, अशा पद्धतीचा आचार भारतीय संविधानाला मान्य नाही. भारतीय संविधान म्हणतं ठीक आहे, एखादा व्यक्ती एखादा विशेष प्रावीण्य मिळवलं असेल तर त्याला काही ॲडिशनल प्रोव्हिजन्स देता येतील, 4 पैसे जास्ती देता येतील, परंतु फार मोठ्या प्रमाणामध्ये तफावत तुम्हाला कोणत्याही व्यक्तीमध्ये, कोणत्याही क्षेत्रामध्ये करता येणार नाही. एखाद्या क्षेत्रामध्ये जर पगार जास्त असेल आणि दुसऱ्या क्षेत्रामध्ये पगार कमी असेल तर त्याचा वाईट परिणाम समाजावरती होतो. म्हणजे एखाद्या वर्तमानपत्रात आले की अमुक अमुक अभियंता, त्यांची खूप मागणी आहे, त्यांना खूप पगार आहे, तर सगळे लोक त्या दिशेला पळतात, आणि मग इतर लोक दुसऱ्या क्षेत्रांना मग सेकंड प्रायोरिटी मिळते. आणि जर सेकंड प्रायोरिटी एखाद्या क्षेत्राला मिळाली तर ते क्षेत्र अविकसित राहू शकतं. आणि व्यक्ती म्हणून जरी आपल्याला एखाद्या गोष्टीचा फायदा झाला तरी समाज म्हणून किंवा देश म्हणून आपल्याला त्या गोष्टीचा तोटा होतो. आणि त्यामुळं सर्व क्षेत्रामध्ये समानता आणणं हे सरकारांसाठी सांगितलेलं तत्व आहे, आणि त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीनं करणं हे सरकाराचं कर्तव्य आहे. आणि सरकार त्याचं हे कर्तव्य नीट पाळतंय की नाही हे पाहणं हे नागरिकांचं कर्तव्य आहे. तर मार्गदर्शक तत्वांची यादी भारतीय संविधानातलं तशी फार मोठी आहे. 36 ते कलम क्रमांक 36 ते 51 मध्ये आपण ही यादी घेतलेली आहे. आणि सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या
न्यायपूर्ण समाजाची निर्मिती करण्याबरोबरच ग्रामपंचायती ज्या आहेत, या ग्रामपंचायतीची सुसूत्र व्यवस्था लावणे हे एक महत्त्वाचं तत्त्व भारतीय संविधानामध्ये. आता हे तत्त्व म्हणून सरकारला सांगितलं असेल तर हे सरकारचं कर्तव्य आहे आणि सरकारनं या कर्तव्याचं पालनसुद्धा केलेलं आहे. तुम्ही भारतीय संविधानातल्या 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती ही जर तुम्ही पाहिली तर सरकारने काय केलं आहे, हे 1992 ते 94 या काळामध्ये हे जे तुमचे स्थानिक सरकार आहेत, या स्थानिक सरकारांना फार मोठे अधिकार घटना दुरुस्तीच्या माध्यमातून देण्यात आले. 73 आणि 74व्या घटना दुरुस्ती शहरी भागासाठी एक आणि ग्रामीण भागासाठी एक अशा 2 घटना दुरुस्त्या करण्यात आल्या. आणि भारतीय संविधानामध्ये जी विषयांची यादी आहे, एक 7वं जे परिशिष्ट आहे, या 7व्या परिशिष्टामध्ये एक विषयांची यादी आहे. त्यातली पहिली विषयांची यादी जी आहे ही केंद्र सरकारची विषयांची यादी आहे, म्हणजे त्या विषयांच्यावरती फक्त केंद्र सरकारनेच कायदे करायचे. दुसरी यादी आहे ही राज्यांची यादी आहे, याच्यामध्ये राज्य सरकारनंच फक्त कायदे करायचे. आणि तिसरी यादी जी आहे त्याच्यामध्ये समवर्ती सूची, याच्यामध्ये दोघांनाही कायदे करता येतात, परंतु जर केंद्राच्या आणि राज्याच्या कायद्यामध्ये काही तफावत आढळली तर केंद्राचा कायदा तिथे प्रभावी ठरतो. अशा पद्धतीची आपण रचना केली. आणि ही जी विषयांची यादी आहे, या विषयांच्या यादीतले राज्यांचे जे विषय आहेत, या राज्यांचे आरोग्यासारखे जे विषय आहेत, स्थानिक रोजगारासारखे काही विषय आहेत, तर हे विषय भारतीय संविधानातल्या या 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनं यांची जी अंमलबजावणी आहे ही स्थानिक सरकारांच्याकडे सोपवण्यात आली. म्हणजे सरकारने त्याचं एक कर्तव्य चांगल्या पद्धतीनं केलं, बरोबर. म्हणजे मार्गदर्शक तत्व ही सरकारांची कर्तव्य आहेत, या अँगलनी किंवा या दृष्टिकोनातून आपण याच्याकडे पाहतोय. ग्रामपंचायतीची सुसूत्र व्यवस्था लावण्याबरोबरच जे काही भारतभरातले प्राचीन स्थळं आहेत, या प्राचीन स्थळांचं संरक्षण करणे, शासनांगाची न्यायांगापासून फारकत करणे, आंतरराष्ट्रीय जे काही कायदे असतील त्यांचं संरक्षण करणे, आंतरराष्ट्रीय शांतता राखणे, या सगळ्या गोष्टी मार्गदर्शक तत्वामध्ये टाकण्यात आलेल्या आहेत. आणि हे मार्गदर्शक तत्व म्हणजे एक प्रकारे सरकारची कर्तव्य आहेत. आर्टिकल ह्याच्यातलं कलम क्रमांक 46 आहे. या 46व्या कलमाने भारतातल्या ज्या अनुसूचित जाती जमाती आहेत आणि इतर जे कुठले दुर्बल वर्ग असतील यांचं शैक्षणिक आणि आर्थिक हितसंवर्धन विशेष काळजीपूर्वक पद्धतीने करा, अशा पद्धतीचं तत्व आहे. म्हणजे हे तत्व जे आहे हे सरकारसाठी कर्तव्य आहे. सरकारने या देशातल्या ज्या कुठल्या अनुसूचित जाती आहेत, अनुसूचित जमाती आहेत आणि इतर कुठलेही जे दुर्बल वर्ग असतील, असंघटित असतील किंवा शैक्षणिक किंवा आर्थिकदृष्ट्या किंवा राजकीयदृष्ट्या मागे पडलेले वर्ग असतील, या सर्वांचं शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या विशेष काळजीपूर्वक हितसंरक्षण करायचं. म्हणजे त्यांच्यासाठी ज्या काही गोष्टी महत्त्वाचे कायदे असतील, नियम असतील ते करणे, त्यांची अंमलबजावणी करणे, त्याच्याशी पूरक अशा पद्धतीची लोकांची मानसिकता घडवणे, तर ह्या सगळे कर्तव्य सरकारचे आहेत. म्हणजे मार्गदर्शक तत्वे ही सरकारसाठीची कर्तव्य आहेत, हे आपण लक्षात घेतलं. म्हणजे तुमचे अधिकार, तुमची मार्गदर्शक तत्व आणि तुमची कर्तव्य ही सगळी एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. अधिकार आणि कर्तव्य हे या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. मूलभूत अधिकार जर तुम्हाला चांगले पाहिजेत तर तुमची कर्तव्य सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीनं पाळली पाहिजे. आणि कर्तव्य ही फक्त नागरिकांनीच पाळायची नाहीत, तर जे सरकार आहे, सरकारमध्ये बसलेले लोक आहेत, मोठमोठे अधिकारी आहेत, मंत्री आहेत, पदाधिकारी आहेत, या सगळ्यांनी सुद्धा त्या कर्तव्याचं तितक्याच उत्कटतेनं पालन करायचं आहे. आणि अशा पद्धतीनं जर आपण ते पालन केलं तर आपल्या देशामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही आपण राबवली असं म्हणता येईल. आणि मग खऱ्या अर्थानं आपल्या देशाची प्रगती झालेली आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हा जो काही संविधानाचा जागर झाला, या संविधानाच्या जागरमध्ये भारतीय संविधानातले मूलभूत अधिकार आणि कर्तव्य या विषयावरती बोलण्यासाठी शिवाजी विद्यापीठातल्या या डॉक्टर आंबेडकर सेंटरने आणि जनसंपर्क विभागाने मला जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि भारतीय संविधानाचे आपण सर्वांनी पहिल्यांदा अध्ययन करणं, ते समजावून घेणं
हे आपलं सगळ्यात पहिलं कर्तव्य मानलं पाहिजे आणि तशा पद्धतीनं आपण सर्वांनी संविधानाचं अध्ययन करावं आणि लोकशाहीला ताकद द्यावी, या राष्ट्राला बळकट करावं असा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त इच्छा व्यक्त करतो, संदेश देतो आणि थांबतो. धन्यवाद.